म्हणजेच आता 31 मार्च 2026 पर्यंत वायदेबंदीची मुदत आहे। आता ही मुदत संपण्याच्या आधीच हालचाली सुरू झाल्या की सरकारनं वायदेबंदी उठवावी। बरं, या हालचाली आता शेतकरी, व्यापारी किंवा कुठल्या व्यापारी संस्थांकडून केल्या जात नाही, तर खुद्द सेबीने ती समिती स्थापन केली होती। त्या समितीनं तसा अहवाल तयार केल्याचं सांगितलं जात आहे। आता या समितीनं दिलेल्या अहवालानुसारच सेबीनं मार्च महिन्यामध्ये इक्विटी बाजारामध्ये मोठे बदल केले होते, त्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला होता। आता ही समिती कमोडिटी बाजारावर आपला अहवाल देणार आहे। कमोडिटी मार्केटमध्ये जो शेतीमाल आहे आणि जो बिगर शेतीमाल आहे, म्हणजेच तेल आहे, त्याच्यानंतर जे काही मेटल्स आहेत, तर या सगळ्या कमोडिटी बाजारावर सुधारणांसाठी ही समिती अहवाल देणार आहे। ही समिती आपल्या अहवालामध्ये 7 शेतीमालावरची वायदेबंदी उठवावी अशी शिफारस करणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं। रॉयटरने या संदर्भात बातमी दिली आहे। रॉयटरने आपल्या बातमीत असं सांगितलं की ह्या ज्या घडामोडी सुरू आहे, या घडामोडीशी संबंधित काही सूत्रांनी माहिती दिली की या समितीच्या अहवालामध्ये वायदेबंदी उठवण्याची शिफारस आहे। ही शिफारस करताना या समितीनं एक डेटा सेट तयार केला आणि या डेटा सेटमध्ये वायदेबंदी करण्याच्या आधी या शेतीमालाचे बाजारभाव काय होते आणि वायदेबंदी केल्यानंतर या शेतीमालाचे बाजारभाव काय होते याची तुलना केली आहे। या तुलनेतून असं स्पष्ट झालं की वायद्यांचा शेतीमालाच्या बाजारावर फारसा असा परिणाम होत नाही। म्हणजे वायद्यांमध्ये जे काही फार मोठे चढ उतार होत असतील तरी त्याचा ग्राउंड पातळीवर म्हणजे स्थानिक बाजारामध्ये किमतीवर जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होत नाही किंवा दर कमी जास्त होत नाहीत, असं या समितीनं आपल्या अहवालामध्ये सिद्ध केल्याचं या सूत्रांनी सांगितलं आहे।